आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बासुंदी बी होती, बाजी झाली की झाले। वा वा वा, आजचा बेत बघून सुनबाई एकदम खुश होणार आपल्याला। फक्त एकच अडचण आहे, कसं आहे आम्हाला कशात नेमकं काय काय किती किती टाकायचं आठवणच झालंय। बरीच वर्ष झाली ना स्वयंपाकघरात येऊन। आऊ डॅडी, मग का तुम्ही स्वतःचा आणि आमचा घाम काढताय? राहू द्या, आपण बाहेरून मागू। पोटी शबायला बाहेरचं खायला घालता का? जमायचं नाही, आज आम्ही स्वयंपाक करणार। डॅडी, लय दांडगा आत्मविश्वास आहे बरं का तुमचा। नाही आपण स्वयंपाक करणं लय अवघड असतंय, लय झंझट असते ती। इकडे कोथिंबीर घे, निवडायला घे। तुम्ही दोघं लय शाने माहितीये मला। आजपर्यंत बायका राबवत आले तुम्ही, म्हणून तुम्हाला शिस्त लागलेली नाही। आम्ही बी त्या चुका केल्या म्हणा, पण आता आम्ही त्या चुका सुधारणार आहोत। हा ओ चिरंजीव, कांदा चिरायला घ्या चला। डॅडी, मला नाही जमणार आहे का? खायला जमतं का? गप काम करा। अहो पण माझी अवस्था काय झाली बघा की तुम्ही, डोळ्यातनं गाळा गाळा पाणी वाहते। आपल्याकडे प्रत्येक गोष्टीवर उपाय आहे। ये गाला फार उपयोगाची वस्तू आहे ही। फक्त रस्त्यावर नाही, स्वयंपाकघरात बी आपल्याला सुरक्षित ठेवते। कांदे कापा, आम्हाला फोडणी लागणार आहे। चला चला चला, पटा पटा काम करा। या 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 सुनबाई, बसा बसा बसा, हे बसा बसा बसा। आता आमच्या हातचं जेवण पोटभर जेवा। लय जीव लावून बनवले आम्ही, कोणाला येऊ पण दिले नाही। हात बी लावू दिला नाही कोणाला। चिरंजीव बघता काय, ताटवाटी सरळ करा की, एक नंबरची सांगकामी येते। करतो करतो, चला करा करा करा। असं असं बघू नका, चव महत्वाची। बाजीचा रंग बघत राहिलो तर चव कळणार आहे का? रंग बी भारी आला असता। परत आमचे चिरंजीव डोकं उशिरा चालतंय यांचं। गॅस उशिरा बंद केला नाही यांनी। कुणी? मी? मग मी सांगितलेलं एक काम धड येत नाही तुम्हाला? सुनबाई, तुम्ही डाळ घ्या, ती बी आम्ही बनवली। बघितलं का मोठा असल्याचा फायदा? जे चांगलं झालंय ते ह्यांच्यामुळं आणि खराब झालंय ते आपल्यामुळं। काळजी करू नका शत्रू भैया। अहो या वाटणार आपण तिघांनी मिळून वेगवेगळं मीठ टाकलंय, त्यामुळं आपली जी अवस्था होणार आहे ती डॅडींचं होणार आहे। चपाती आकारात चुकली पण मऊसूत। आता आम्हाला तुमच्यावर सवय नाही ना, त्यामुळे गोल नाही झाली। पर खाऊन बघा, चवीला जगात भारी, एकदम वर्टिकल। काय झालं तुला? कशी पडली तू? लागलं नाही ना तुला? दाजी, मी काय केलं नाही। तेजू सांग ना। अरे दादा काही नाही, ते किचन मध्ये जमिनीवर पाणी सांडलं होतं ना, त्याच्यावर पाय घसरून पडले। फार काय नाही लागलं, फक्त पायाला थोडीशी लचक आली आहे। पण तुला माहितीये का, पडल्यापासून डॅडीने माझी एवढी काळजी घेतली ना, म्हणजे सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण सगळं त्यांनीच बनवलंय। हे बघ ना।
आणि डॅडीने हे सगळं ना स्वतः माझ्या काळजीपोटी बनवलंय सगळं. आम्ही पण होतो मदतीला. केली केली. छत्री काकांनी छत्रू भैयांनी चांगली मदत केली. आम्ही स्वयंपाक करताना आम्हाला एकटं वाटू नये म्हणून तिथं बाजूला उभे होते. आता मला सांगा, सुनबाईची काळजी आम्ही नाही करायची तर कोणी करायची? अहो त्या पोटूशाळेत म्हणल्यावर त्यांनी उपाशी राहणं तर लांब राहिलं. त्यांच्यासाठी काय चांगलं चुंगलं खायला करता येईल याचा विचार करत होतो आम्ही. आता जेवढं जमतं तेवढं केलंय बाबा. तेजू, तो जणांनी आत्यानं डबा दिलाय. जास्तीचा दिलाय. दुसरं कोणी उपाशी राहू नये ना म्हणून. डॅडी तुम्ही पण बसा ना, मला असं एकटीला जेवायला बरं नाही वाटणार. अहो सुनबाई, आजपर्यंत सगळ्यांच्या आधी जेवत आलोय आम्ही, त्यातच मोठ्यापणा मानत आलो. या बाईने कष्ट करून जेवण करायचं, तिला गार जेवण, आणि आम्ही जेवतोय गरमागरम. पण आज आम्हाला आमच्या सुनबाईला काय हवं नको ते वाढायचंय. अहो कधी कधी समोरच्या माणसाचं पोट भरलं की बी आपलं पोट भरतंय, शिकवलंय आमच्या जावई बापूने आम्हाला. तर आम्हाला आता आमच्या सगळे मोठेपणाची झापडं दूर करून आमच्या चुका सुधारायच्या आहेत. करा बरं सुरू. अहो तुमच्या बंधूंनी एवढं चांगलं जेवण आणले. खाऊन घ्या, खाऊन घ्या. अहो सुनबाई, असं काय करताय? नाही करपलेल्या जेवणात बी लक्ष्मी असते खरे, पण ते पर्याय नसताना ना. आता तुमच्या समोर जेवणाचा एवढा चांगला पर्याय असताना कशाला आम्ही बनवलं ते जेवताय? कारण डॅडी तुम्ही सुद्धा आत्या आणि वहिनी एवढंच राबलात हे जेवण बनवायला. दादा, तू आणि डॅडी दोघांनी खूप मनापासून हे ताटं बनवलीत माझ्यासाठी, म्हणून या दोन्ही ताटातलं अन्न माझ्यासाठी एकसारखंच आहे. डॅडी, जेवण खरंच खूप छान झालंय. हा दादा, दरवेळी पहिला घास तू भरवतोस ना मला, मग आज तर डबा घेऊन आलास. आज नाही भरवणार का मला घास? सावकाश सावकाश सावकाश. आठवण काढली वाटतं कोणतरी. बहिणीने आठवण काढली. सावकाश चिरंजीव, सावकाश सावकाश.